नाही या वर बसा. तुम्ही नाही या ना अजय या ना वर. ओके. पिंगळे ओके. करायचं चालू हे का. हॅलो. 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 आज पत्रकार परिषदेसाठी तुम्ही सर्वजण पत्रकार बांधव या ठिकाणी आलात. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण सर्वजणांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी या ठिकाणी तुमचा आभारी आहे, ऋणी आहे. आज पत्रकार परिषद घ्यायच्या आधी पत्रकार दिन उद्या आहे, पण आजच तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो. आज अनेक दिवसापासून पत्रकार बांधव मित्र आमचे पत्रकार असतील, कधी पत्रकार परिषद आहे, कधी पत्रकार परिषद हा विषय वारंवार होत होता. त्याचा दिवस आज आला. 86-87 पासून शिवसेनेचं काम करत असताना रात्रंदिवस भव्य झेंडे लावत शाखा करत पदावर असताना नसताना बाळासाहेबांचा विचार बीड जिल्ह्यामध्ये रुजवत असताना माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या. उपजिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलं. जी जिम्मेदारी पक्षाने दिली ती पार पाडली. त्या कामावर मला पुन्हा जिल्हा प्रमुख मी झालो. जिल्हा प्रमुख असताना अनेक देतागी जाता असतील, कन्यादान योजना असतील, शेतकऱ्यांचे आंदोलनं असतील, मोर्चे असतील, म्हणजे न सांगणारे इतके कार्यक्रम मी त्या ठिकाणी घेतलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते करत असताना 9 मध्ये मला पुन्हा एक विधानसभेची संधी आली. त्यावेळेस बीड जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी गेलो, मागणी केली. आम्हाला त्या ठिकाणी हो म्हणण्यात आलं आणि यादीमध्ये नावसुद्धा उमेदवारीच्या यादीमध्ये नाव आलं, चॅनलपर्यंत पोहोचलं. पण रात्री 3च्या नंतर काय झालं हे मला माहीत नाही. पहिला अन्याय त्या ठिकाणी आमच्यावर झाला, पण आम्ही बाळासाहेबांचे वेळेत आज बी आहेत, उद्याही राहणार. म्हणून पुन्हा तेवढ्याच उमेदीने पुन्हा आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सैनिक सगळे पुन्हा कामाला लागलो. 14 मध्ये संधी मिळाली, त्यावेळेस युती तुटली. 19 मध्ये पुन्हा आम्ही कामाला लागलो आणि अचानक त्यावेळेस गेवराईला मोर्चा असताना सामन्याला फ्रंट पेजची बातमी, पूर्ण मोर्चाची माझी बातमी होती, पूर्ण पान मोर्चाचं, आणि बाजूला कोपऱ्यामध्ये माझं पद गेलेली बातमी होती. हे तुम्हाला सगळ्याला माहिती. म्हणजे दुसरा अन्याय तिथं माझ्यावर त्या ठिकाणी झाला. आणि आत्ता पुन्हा मी 4 वर्ष अनेक पक्षांनी मला बोलवल्यानंतर सुद्धा मी कधी डगमगलो नाही. बाळासाहेबांचा विचार घेऊन 4 वर्ष कुठल्याही पदावर नसताना मी माझं काम करत राहिलो शिवसेनेचं, आणि शिवसेनेचं काम करत राहिलो. आणि त्यानंतर 4 वर्षानंतर पुन्हा मला जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली. 3 मतदारसंघ माझ्याकडे दिले, पुन्हा अख्खा जिल्हा माझ्याकडे दिला. रात्रंदिवस फिरत असताना, शिवसेनेचे विचार पोहोचवत असताना, विधानसभेची तयारी करत असताना
अचानक माझं त्या ठिकाणी पद गेलं ही बातमी आम्हाला कळाली, त्यावेळेस हसावं का रडावं हा विषय आमच्यासमोर आला. म्हणजे नेमका विधानसभा जवळ आली की माझ्याबरोबर असं का होतं ह्याचं प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला मिळालेलं नाही. आणि माझ्याकडं माझं पद गेल्यानंतर अनेक नेत्यांना मी फोन केला, अनेक जणांना विचारलं माझं पद का काढलं, त्याचं कारण तरी मला सांगा. पण त्याचं अद्यापही कारण मला त्या ठिकाणी मिळालं नाही. आणि वारंवार शिवसेनेचे विचार घेऊन मग जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, मोठमोठ्याले नेत्यांच्या विरोधात इथं शिवसेनाचं काम आम्ही त्या ठिकाणी करत असताना कुठं ना कुठं कार्यकर्त्याला न्याय मिळेल तो प्रयत्न आम्ही करत असताना मग ज्यावेळेस आम्ही जोमाने कामाला लागतो ना अचानक आमच्या शक्ती काढून घेण्यात येते, हे वारंवार ही तिसरी वेळ आहे. म्हणून आता या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेसाठी मी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उतरलो होतो, तुम्ही सगळेजण बघत असाल. आणि अचानक ही घटना घडल्यानंतर मग मी आता ही घटना घडल्यानंतर मला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. आणि बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये आलेले आमदार सेना या ठिकाणी त्यांचं वर्चस्व कसं या ठिकाणी होईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात केली. पुन्हा संपर्क प्रमुख म्हणून पोद्दार या ठिकाणी आले, त्यांनी त्यांचं वर्चस्व इथं कसं निर्माण करायचं ते करायचा प्रयत्न केला. त्यामधून चांगलं काम सुरू असताना अचानक ह्यांनी त्या ठिकाणी पक्षप्रमुखाला जाऊन काय सांगितलं काय नाही ह्याचं आम्हाला आत्तापर्यंत कळलेलं नाही. पण या ठिकाणी गटुड्याचे व्यवहार कुठं ना कुठं झालेले आहेत. आणि पोतदारांनी आल्यापासून या ठिकाणी गटुडे हे विषय सारखे ते वारंवार बोलत असायचे. आणि माझं त्यांना आव्हान आहे संपर्क प्रमुखाला, मी जे आता त्यांच्यावर आरोप करतोय त्या आरोपाचं त्यांनी खुलासा करून दाखवावं, नाही तर मी सबूत त्यांना देतो. म्हणून या ठिकाणी असे लोक संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करत असतील तर पक्ष कधीच वाढणार नाही. आणि अंधाराने सगळं महाराष्ट्रामध्ये अंधार करायचा ठरवला आहे. आणि असंच दिसतंय की अंधाराचं सगळं ऐकलंय चाललंय का काय. म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात सगळा अंधार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे कोणाच्या तरी नेतृत्वाखाली हे पक्ष संपवायला निघालेली ही टोळी ही वेळेस नाही थांबली तर पक्ष कुठं राहील ह्याची गॅरंटीसुद्धा आपण देऊ शकत नाही. कारण की आमच्यासारखे 40-40 वर्ष झाले, 38 वर्ष, 25-25 वर्ष झालेले सैनिक, बाळासाहेबाला मानणारे सैनिक, आम्ही रात्रंदिवस झटणारे सैनिक आहेत. अशा लोकांना या ठिकाणी पक्षातून डायरेक्ट हकालपट्टी. गेल्या वेळेस तुम्ही बघितलं असेल 40 वर्षापासून संपर्क प्रमुख होते आपले पहिले, 40 वर्ष झालं पक्षाचं प्रामाणिक काम करत, त्यांचे डायरेक्ट हकालपट्टी, पदावून मुक्त बी नाही. म्हणजे असे प्रकार वारंवार शिवसेनेमध्ये घडा लागले. आणि हे उद्धव साहेबांच्या लक्षात येतंय का नाही हे मला माहीत नाही, पण त्यांनी लक्ष घालायचं काम होतं. पण असेच प्रकरण आता कोल्हापूरमध्ये तेच प्रकरण झालं, राजू शेट्टीच्या तिथलं त्यांनी एक पत्रक विरोधात काढलं, त्या जिल्हा प्रमुख त्याची हकालपट्टी करून टाकली. म्हणजे नेमकं काय चाललंय आणि दिशा कुठल्या पक्षाची चालली हे आम्हाला या ठिकाणी कळालं नाही. पण लकलाभ त्या सगळ्या अंधारे सेनेला, सगळीकडे अंधार ज्या ठिकाणी होणार आहे त्या सेनेला आम्ही या ठिकाणी शेवटचा जय महाराष्ट्र आम्ही या ठिकाणी करतोय. येणाऱ्या 9 तारखेला संध्याकाळी 8 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खासदार युवा सेनेचे श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 9 तारखेला 8 वाजता संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी जाहीर प्रवेश सगळे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सर्वजण आम्ही त्या ठिकाणी करणार आहेत. या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यात. या ठिकाणी ताकदीने पुन्हा आम्ही लढणार आहेत आणि पुन्हा बाळासाहेबांचा वसा घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये वाटचाल करणार आहेत. कारण की रक्तात आमच्या शिवसेना आहे, बाळासाहेबांचे विचार आहेत. म्हणून बाळासाहेबांचे विचार आम्ही कुठं सोडले नाहीत आणि सोडणारही नाहीत. म्हणून हा तो निर्णय आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतला आहे. मग आमचे मार्केट कमिटीचे सदस्य असतील, उपसभापती असतील, नगरसेवक असतील, आमचे शहर प्रमुख सुनील सुरवशी असं तो आज या ठिकाणी नाही कामाने बाहेर गेला आहे. आणि या ठिकाणी सगळे पदाधिकारी आमचे सर्वजण सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, सोसायटीचे सगळे सदस्य आहेत, पदाधिकारी अनेक पदाधिकारी आहेत. युवासेनेचे जिल्हा प्रमुख सागर बहिर या ठिकाणी आहेत. म्हणजे सर्वजण पदाधिकारी येणाऱ्या 9 तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी किती पदाधिकारी आहेत त्यावेळेस तुम्हाला लवकरच ती यादी लवकरच त्या ठिकाणी मिळेल.
आणि हा निर्णय आम्ही सर्व एकमती शिवसैनिकांना चर्चा करून जनतेचा कौल बघून आम्ही या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार इथून पुढं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये रुजवणार आहोत. दुसरं काय राहील दादा? तुमच्या पदाची जी कारवाई आहे तुम्हाला वाटतं कशामुळे ही कारवाई झाली असावी? आता ह्याच्यात कारवाईमध्ये मी वारंवार पक्षाला विचारलं की ही कारवाई अचानक मी काम करत असताना फिरत असताना सगळे पदाधिकारी घेऊन आम्ही चलत असताना ही कारवाई अचानक झाली. ह्याचं उत्तर मला आजपर्यंत कळालं नाही. पण यामध्ये नक्कीच या ठिकाणी अंधारे जे आहेत त्यांनी सगळा ह्या गोंधळ या ठिकाणी अंधार करायचं ठरवलेलं आहे. म्हणून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला असावा. कारण की त्यांनी पक्ष संपवायची सुपारी त्या ठिकाणी घेतलेली आहे. अशा अनेक ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये असं या ठिकाणी असं घडणार आहे. 10 जिल्ह्यात ज्या ठिकाणी अंधार होणार आहे अंधाराच्या माध्यमातून. बीड मतदारसंघामध्ये एक चर्चा आहे की मराठा समाजाच्या आंदोलनावर तुम्ही सोबत न दिलं त्याच्यामुळे अशा पद्धतीची कारवाई जी काय आहे ती झाली. नाही, मराठा समाजात मी ज्या दिवशीपासून शिवसैनिक म्हणून पदावर काम करत असताना सर्व समाजाला घेऊन मी त्या ठिकाणी काम केलं आहे. कुठल्याही समाजाचा ठपका मला त्या ठिकाणी आयुष्यामध्ये कधी लागला नाही. पण या ठिकाणी ज्यावेळेस समाजाचा विषय आला म्हणून समाजाचं मी काम करत असताना कुठल्याही माझ्या पदाधिकारी असेल किंवा माझ्यावर प्रेम करणारा समाज असेल त्यांनी मला कधी हटकवलं नाही. पण हे पक्षाला आणणारे जे मराठा विरोधात आहेत त्यांनी वारंवार स्टेटमेंट केले, तुम्ही बघितलेत की त्यांना त्यांच्या वाटं कोणी मराठा समाज गेला नाही, त्यांच्याकडं कुणी त्यांच्या कार्यक्रमाला कुणी आडवं गेलं नाही, तरी त्या आंदोलनामध्ये घुसायचा प्रयत्न वारंवार त्यांनी केला आहे. हे त्यांच्या विरोधात आहे. ज्यावेळेस ही मराठा आरक्षणाची भूमिका बीड जिल्ह्यामध्ये पेटली होती त्यावेळेस मी उद्धव साहेबाला पत्र पाठवलं होतं की साहेब परिस्थिती अशी आहे आणि आपली परिस्थिती चांगली आहे, जिल्ह्यामध्ये आपलं वातावरण चांगलं आहे, म्हणून आपण काही दिवस आपण काम थांबवलं पाहिजे आणि आरक्षणाच्या नंतर आपण त्या ठिकाणी काम करायला सुरू करू असं त्यावेळेस मी पक्षाला कळवलं होतं. म्हणून अंधारे तर मराठा समाजाच्या विरोधात आहे ते वारंवार तुम्ही टीव्हीवरच दाखवत आहेत आणि ते बोलत आहेत की जरांगेने पाटील नाव काढून टाकावं. हे सगळे स्टेटमेंट जे तुम्ही बघितलेत ते आहेतच आणि तो मुद्दा त्यांच्या माध्यमातून तोच ते पुढं केलेला आहे. म्हणून या ठिकाणी असं असणार आहे. त्यामुळं या ठिकाणी त्यांनी हे कारस्थान करून माझं पद या ठिकाणी काढलं कारण नसताना. आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहे. तुम्ही विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे? एक नाही, आता 2006ला मी जिल्हा प्रमुख झालो. त्याच्या आधी 5-6 वर्ष उपजिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलं. माझ्या आयुष्यामध्ये हा प्रकार कधीच मला बघायला मिळालेला नाही. पण अलीकडल्या या मागच्या वेळेस माझं ज्यावेळेस पद गेलं त्यावेळेस आणि आत्ताच्या या पद गेलं ह्याच्यामध्ये नक्कीच मला ते प्रकार जाणवले आणि काही गोष्टी माझ्या समोर बोलल्या गेल्यात आणि ते माझ्याकडे ऑफ द रेकॉर्ड आहेत. त्यांनी फक्त मला त्यांनी चॅलेंज करावं, मी ते ओपन करतो. दादा मागच्या आतापर्यंत आपल्यावर जे अन्याय झाले म्हणजे आता जर शेवटची 3री वेळ सोडली तर यापूर्वी जे अन्याय झाले आता आपण तिथं जाणार आहात ती लोक त्यात म्हणजे त्यावेळेस पक्षातच होती. आता इथं आपल्याला नाही मिळणार आहे काही म्हणजे त्यांनी शाश्वती दिली आहे काय झालं? नाही, आता हे बघा ज्यावेळेस आम्ही कुठल्या पक्षामध्ये जायचं डिसिजन घेतो किंवा कुठल्या संघटनेमध्ये काम करायचं डिसिजन घेतो त्यावेळेस सगळं विचारणे चर्चा करून आपल्या अपेक्षा त्यांच्या आपल्याकडून काय अपेक्षा पक्ष वाढवायच्या आपल्याला काय अपेक्षा आहेत या पद्धतीने चर्चा करूनच आम्ही हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे येणारी जी इच्छा आमची आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे. नाही, आज तर मी तुम्हाला डिक्लेअर केलं की मी 9 तारखेला प्रवेश करणार आहे. जिम्मेदारी माझं काम बघून तर नक्कीच माझ्यावर जिम्मेदारी येणारच आहे. म्हणून जी बी जिम्मेदारी आत्तापर्यंत पक्षाने दिली ती मी पेललेली आहे. म्हणून त्यांना नवीन काही मी नाही आहे. कारण की साहेब जिल्हा प्रमुख असताना मी सुद्धा मुख्यमंत्री साहेब जिल्हा प्रमुख असताना सुद्धा मी त्यांच्याबरोबर काम केलेलं जिल्हा प्रमुख म्हणून मी राहिलेलो आहे. त्यामुळे माझी ताकद असेल माझं काम करण्याची पद्धत असेल ही सगळ्याला त्या लोकांना सगळ्याला माहिती आहे. त्यामुळे माझ्यावर कुठली ना कुठली जिम्मेदारी या ठिकाणी येणारच आहे. पण मी अशी कुठली आड घातली नाही की मला हीच जिम्मेदारी पाहिजे.
किंवा असंच पाहिजे तशी अट या ठिकाणी मी कुठली घातलेली नाही. पण या ठिकाणी एवढं त्यांना सांगितलं की आम्हाला सन्मानाची वागणूक या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीनं आम्हाला तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आणि त्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. मात्र शिंदे गटामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलंय का की तुम्हाला विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी? नाही, विधानसभेची निवडणूक तर मी लढवणार आहे. ऑफ द रेकॉर्ड बी आपली बऱ्याच वेळ चर्चा झाली की मी विधानसभा मला तिकीट नाही मिळालं तरी मी अपक्ष लढणार आहे. हे वारंवार मी बोललेलो आहे. कारण की मी वेळ आता थांबू शकत नाही आणि माझं वय बी थांबू शकत नाही. आज 53 आहे. आज 5 वर्ष थांबा म्हणल्यावर 59ला मी काही विधानसभेचा पुन्हा उमेदवार होऊ शकतो का? तेवढी ताकदीने आपण लढू शकतो का? शरीर साथ देऊ शकतं का? म्हणून ही शेवटच्या आयुष्यातली लढाई म्हणून हे सगळे लढाईमध्ये माझ्याबरोबर आहेत. माझे जे सगळे पदाधिकारी माझ्यावर प्रेम करणारे सगळे खाली बसलेले आहेत. इथं सर्वजण आहेत. अनेक जण यायचे जे तुम्हाला 9 तारखेला दिसते आहेत किती. त्यामुळं हे प्रेम करणारे लोक माझ्याबरोबर आहेत. येणारी विधानसभा मी 100% लढणार आहे. मग त्या आत्ता ज्या प्रवेश मी करतोय त्या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे. पण शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्याचा असतो आणि पक्षप्रमुखाचा असतो. म्हणून त्या ठिकाणी शिंदेसाहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही ठाम राहणारच आहे. पण येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच तुमच्याबरोबर या ठिकाणी विधानसभा लढताना दिसेल. आता बाजार समितीच्या 3 सदस्यांनी तुम्हीच त्यांचं बातमी केलेली आहे. ते 3 जण आहेत. उपसभापती या ठिकाणी आहेत. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. अनेक पदाधिकारी भरपूर जण आहेत. या ठिकाणी सरपंच आपल्याबरोबर आहेत. जवळजवळ 25 ते 30 सरपंच माझ्याबरोबर या ठिकाणी आहे. आणि अधिकृत यादी तुम्हाला त्या ठिकाणी मी 9 तारखेला जेव्हा प्रवेश होईल त्यावेळेस अधिकृत यादी आणि त्यांचे फोटो सगळं तुम्हाला त्या ठिकाणी देईल. आणि जवळजवळ 200 सदस्य ग्रामपंचायतचे माझ्याबरोबर आहेत. नगरसेवक या ठिकाणी संजय उडान माझ्याबरोबर आहेत. असे सर्वजण आहेत. आणि जिल्ह्यातले अनेक तालुक्यातले पदाधिकारी बी तुम्हाला दिसतील. नाही, हा मुंबईमध्ये होणार आहे. वर्षावर हा कार्यक्रम ठेवलेला आहे 9 तारखेला 8 वाजता. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप होतात की त्यांनी ओके घेऊन आजच जॉईन केलं, तसं हे जे नवीन पदाधिकारी नियुक्त केले त्यांचे पोते मातोश्रीवर पोहोचलेत असं काही आपल्याला वाटतं? नाही, आता काय ज्यावेळेस संपर्क प्रमुख चर्चा करतात की मला ह्याला द्यायचे त्याला द्यायचे असे चर्चासुद्धा आहेत. त्यांनी मला जेव्हा चॅलेंज केलं की हे सगळं मी त्यांना ओपन करतो, फक्त त्यांनी मला चॅलेंज करावं. मी जे बोललो त्याला खोडून काढायचा प्रयत्न करावा. कारण की मी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की माझा स्वभाव, माझी वागण्याची पद्धत, मला कोणाचं वाईट करायची माझी कधीच भावना नसते आणि मी करणार बी नाही. पण माझ्या अन्नात बऱ्याच जणांनी माती कालवायचा प्रयत्न केला आणि झाला तरी मी कधी त्यांना त्यांच्याबद्दल वाईट चितवलं त्या ठिकाणी. हा माझा स्वभाव आहे. म्हणून तुमचं आमचं सगळ्यांचं प्रेम माझ्यावर, तुम्ही या ठिकाणी हे पदाधिकाऱ्याचं प्रेम ते आहे. म्हणून अनेक जणांनी मला त्या ठिकाणी सांगितलं, लेकराच्या शब्द खाल्ल्या की तुमचं जिल्हा प्रमुख पद जाणार नाही, तुम्ही विधानसभेचे उमेदवार आहे. पण आई जगदे मला प्रार्थना करून त्या लेकराला काही होऊ नये, हे असे किती खोट्या शब्द ह्यांनी खाल्ल्या, पण त्या लेकराने कुठं पाप केलेलं नाही म्हणून त्यांचं काही होऊ नये म्हणून हे अंधार सगळं झालेलं आहे. आणि अंधारातून आता बाहेर निघणं मुश्किल आहे. म्हणून आम्ही आता उजाड्याकडे निघलो आहेत आणि बाळासाहेबांचे सैनिक शिवसेनेमध्ये जातो आहेत. म्हणून आम्हाला एक घर फक्त बदलतं शिवसेनाच आहे. अधिकृत धनुष्य बाण घेऊनच आम्ही त्या ठिकाणी पुन्हा काम करतोय. बरं, कोणाला अजून विचारायचं आहे? नाही, बरोबर. नाही, 10 तारखेचा निर्णय काय होणार आहे काय नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे. आणि काही झाला तर एक वेळेस आम्ही तर 10 तारखेचा निर्णय आहे त्याच्या आधी 9 तारखेला मी करतो. माझ्या जागेवर कुणी असेल तर तुम्हाला असं आपण 11 तारखेला करू, 12 तारखेला. पण शिवसैनिक बाळासाहेबांचा डेअरिंग कसा करतो हे मी पुन्हा एकदा दाखवून दिलं बीड जिल्ह्याला. शिवसेनेमध्ये हे सगळे प्रकार होते, हे सगळे उद्धव ठाकरेंना माहीत नाही असं म्हणायचं, त्यांच्यापर्यंत पोहोचू
तिथपर्यंत पोचले जात बी नसतील काही गोष्टी. आता पक्ष सांभाळला 100 दिवस असे काही चर्चा आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या. ठीक आहे, 100 दिवस त्यांनी येऊन अंधार केला, पक्ष सांभाळला, हे ठीक आहे. पण 40 वर्ष झालं बीड जिल्ह्यात आम्ही पक्ष सांभाळतोय. 40 वर्षापासून आम्ही संघर्ष प्रत्येक मतदारसंघात करतोय. एक मतदारसंघ असताना 6 मतदारसंघामध्ये फाईट करतोय. अशा जिल्हाभरात महाराष्ट्रामध्ये अनेक शिवसैनिक जे 40 वर्षापासून पक्ष सांभाळले, तिथं जागा नसताना तिथं शिवसेना जिवंत ठेवली. मग हे 100 दिवसाचे जास्त आहेत का? अब ह्यांचे आयुष्यच एवढं आहे, 39 वय 37 वय असेल. ज्यावेळेस मी कामाला सुरुवात केली असेल त्यावेळेस ते 2 वर्षाचे असतील. तेव्हापासून मी काम करतोय. आणि 100 दिवसाचं काम चांगलं आहे का 40 वर्षाचं काम चांगलं आहे किंवा 25 वर्षाचं कोणाचं चांगलं काम आहे, हे पक्षश्रेष्ठीने बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे होता. नाही, मला बाळासाहेब सैनिक आहे, मी कोणाचं घेत बी नाही आणि कोणाला देत बी नाही. त्यामुळे तो विषय माझ्या पुढं कुणीच करत नाही. आणि तो विषय तर त्यांनी स्वतः डिक्लेअर केला ना, ह्यांनी मला हे दिलं, बाळासाहेबांनी हे दिलं, ह्यांनी ते दिलं, त्यांनी स्वतः टीव्हीला सांगितलं. त्यामुळं आरोप त्यांनी स्वतः कबूल केलं मी घेतलंय म्हणून. त्यामुळे त्याच्यावर बोलायचा विषयच काय, तो तुम्हीच दाखवलंय ते. शिवसेनेतून पुन्हा तुम्ही शिवसेनेत आला, मात्र इतर पक्ष आहेत तुम्हाला सहज कोणी जिंकला असेल, कारण पक्षात आहे, जिल्ह्याचे आहे, रणजित सुद्धा जिल्ह्याचे आहेत आणि तुम्ही मित्र म्हणून तुम्हाला नक्की तुम्हाला स्वीकारला असेल, तिकडून न जाता पुन्हा शिवसेनेत का? सर्व आदरणीय नेत्यांनी चर्चा केली, पण एक ज्या पक्षामध्ये 38 वर्ष 40 वर्ष आपली जातात आणि त्याला पर्याय जर पुन्हा शिवसेनाच असेल तर नक्कीच तिकडंच ओढ आमची जाणार आहे. कारण बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी सैनिक म्हणून, एक भगववादळ म्हणून, एक हिंदुत्व म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतो. म्हणून कधी बी चॉईस जर एखाद्या माणसाला आली तर ओढ तिकडंच त्या साईडनीच जाणार आहे. म्हणून त्या ठिकाणी आमची ओढ त्या साईडनी गेली. कुठं कमी जास्त जरी प्रयत्न बोलण्यातून झाला असेल, त्यांच्याकडून देण्यात येत कमी असेल, पण ओढ त्या ठिकाणी बाळासाहेब आहेत. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आयुष्य घातलं आहे. पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने ज्या ठिकाणी आहे. आणि माझं भाग्य आहे बाळासाहेबाला खांदा दिलेला आणि जगताप आहे. शिवसेना भवनमध्ये ज्यावेळेस आम्ही बाळासाहेबाला 5व्या मजल्यावर घेऊन जायचं होतं त्यावेळेस मी खांदा दिलेला आहे. लिफ्टपर्यंत मी नेलेलं आहे. पप्पू कुलकर्णी आमचे लातूरचे जिल्हाप्रमुख होते आणि मी 2 जण. म्हणजे एवढा नसा शिवसेना आहे आमच्या. कधी बी पद असो नसो कोणाला विचारलं बीडमधली शिवसेना तर अनिल जगतापचं नाव आल्याशिवाय राहत नाही. एवढं अंगामध्ये शिवसेना भरलेली आहे. म्हणून पुन्हा संधी असताना जर दुसरा विचार कशाला करायचा, म्हणून आम्ही सगळ्यांनी तो विचार केलेला. दादा, शिवसेनेच्या संदर्भात ज्यावेळेस काही नवीन प्रवेश होता त्यावेळेस नवे जुने हा वाद कायम राहायचा. म्हणजे शिवसेना एक होती तेव्हाही राहायचं ना आताही. आता या नव्या ठिकाणी पुन्हा नवे जुने पूर्वीचे आलेले नवीन येणारे असं काही होईल आणि असं काही वाटतंय? कुठल्या शिवसेनेत आता मी चाललोय तिथं का आहे? हां, आता प्रत्येक ठिकाणी नेत्यापुढं तो पेच असतोच. किंवा पहिले आलेले पुन्हा नवीन आले, तुम्ही त्यांना पुढं करायला लागले, हे विषय तर प्रत्येक संघटनेमध्ये प्रत्येक पक्षामध्ये होत असतात. पण ताकदीचं कोण आहे हे नेता त्या ठिकाणी बघत असतो. मग माझी ताकद असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्या माध्यमातून सन्मान मला त्या ठिकाणी मिळालं. त्यांची जेवढी ताकद आहे त्या पद्धतीने त्यांना सन्मान त्या ठिकाणी मिळणार आहे. मग ज्याची ताकद जेवढी आहे तेवढा पक्षामध्ये आहे. आणि पक्षामध्ये संघटनेमध्ये काम करत असताना भविष्यात राजकारणात आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस कोण फायद्याचा राहील हाच आपला पक्षश्रेष्ठी त्यावेळेस विचार करत असतो. यापूर्वी एकदा शिंदे गटात तुम्ही प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. ऐन वेळेला तो प्रवेश थांबला आणि तुम्ही शिवसेनेत उद्धव ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला. ती खरी होती असं म्हणायचं का? नाही, त्यावेळेस अनेक विषय झाले, चर्चा झाली. मी आलो, कुणी म्हणले मी नाही थांबविलं. मग आता का नाही थांबवलं हा बी विषय. पण त्यावेळेस प्रांजळ भावना होती की बाळासाहेबांचे त्यावेळेस संकट उद्धव साहेबांवर होतं. सगळ्यात जास्त फॉर्म मी महाराष्ट्रातून भरून दिलेत. 1,36,000 फॉर्म भरून दिलेले आहेत मी सदस्य नोंदणीचे. आणि तेच माझेच फॉर्म कोर्टात जसा टेम्पो गेला तसाच दिल्लीमध्ये ते टेम्पो गेलेला आहे फॉर्म घेऊन. म्हणजे त्यावेळेची भावना, त्यावेळेची परिस्थिती बघून. पण वारंवार माझ्यावरच टार्गेट जर मी होत असेल तर मग मी तरी कोपर्यंत सहन करायचं आहे.
आणि पुन्हा शिवसेनेचंच नाव आपल्याला मिळत असेल तर मग आपण का सोडायचं, हा बी महत्त्वाचा विषय होता. म्हणून शेवटी वयाच्या मर्यादेत कुठपर्यंत आपण सहन करायचं ते बी. म्हणून त्या हिशोबाने आम्ही सर्वजणांनी विचार केला, जनतेचा कौल बघितला. आमचे काही पत्रकार बांधवांनी एक हे टाकलं होतं, अनिल जगतापने कुठं जायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये ते बी वाचलं. हां, म्हणजे खरे तर माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्वच पत्रकार आहेत, कारण एवढ्या माझ्यावर अन्याय झाल्यानंतर खरा आवाज तुम्ही उठवला आहे, त्याबद्दल मी तुमचा सगळ्याचा ऋणी आणि आभारी आहे. नाही नाही, मला लोकसभेसाठी आमंत्रण आलं तर सगळीकडून आमंत्रण आलते, पण मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की जर संधी जवळच त्याच नावात मिळत असेल तर मग दुसरा विचार कशाला करायचा. पुन्हा शिवसेनाच नाव आपल्या हातात राहतं आहे आणि त्यात ताकदीने तोच गमजा घेऊन पुन्हा आपल्याला काम करता येतं आहे आणि पुन्हा बाळासाहेबच आपल्याबरोबर आहेत. त्यामुळं आपल्याला दुसरा विचार करायची संधी जरी आली तरी मी तो विचार केला नाही. माजी जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव त्यांना मारहाण झाली होती, सुषमाताई आंधारेंना मी मारलं होतं म्हणजे ते आपण समोर होतात का? हा, मी समोर होतो. त्यांना मारलं होतं का? आणि ते आपल्यासोबत येणार होते? नाही, त्यांनी मारताना मी बघितलं, पण त्यांना मारताना मी त्यांना बघितलं नाही. दादा म्हणजे माझा आणखी एक प्रश्न आहे की निजाम सेना म्हणून सचिन भैया म्हणून यांनी पत्रक काढलं होतं निजाम सेना म्हणून. ते आता जी तिकीट वाटप होणार आहे आणि गेल्या वेळेच्या पंचवार्षिकला क्षीरसागर परिवारासोबत असताना बऱ्याचशा म्हणजे मुस्लिम समाजाचं मतदान घेण्यासाठी निजाम भैयाला तिकीट दिलं किंवा त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार केले होते. हा त्यावेळेचा प्रश्न होता, पण यावेळेस आर्थिक व्यवहार निजाम भाई करू शकतात का? कारण गेल्या पत्रकार परिषदेचं नियोजन या ठिकाणी त्यांनीच केलं होतं नवीन 2 जिल्हा. बरोबर आहे, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, या ठिकाणी सांगितलं शिवसेना प्रत्येक घराघरात वाढविणार आहेत, पण त्या ठिकाणी ते काय करणार आहेत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. खरा तर आता मी तर त्याचा मालक नाही, मी तर आता त्याला सोडून गेलो. मी माझ्या नेतृत्वाखाली प्रवेश दिलेला होता आणि ती संधी बी त्यांना मी देणार होतो, पण त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही. अंधारात ते गेले म्हणून अंधारच राहणार आहे. कुठले? नाही, आता शिंदे साहेबाचे जिल्हा प्रमुख म्हणतात. आता तो विषय पक्षाचा आहे. नाही, नेईल ना, काय जर मला ज्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी घरात राहायचं आहे त्या घरातच आपण जर वडिलाचं तोंड एकीकडं भावाचं एकीकडं असं नाही जमणार. सगळ्याला घेऊनच आपल्याला चालवावं लागणार आहे. होतं, पण आता त्या घरात कोण कोण आहे काय, आता तेव्हा शिंदे साहेब सांगतील हे आपलं घर आहे आणि इतके जण आपले आहेत, त्यावेळेस त्यांना घेऊन मी चालेल. कुठेतरी एका जिल्हा प्रमुखाचं पद जाणार आहे आता शिंदे गटात. नाही, ते तर मला ती चर्चा माझी झालेली नाही. कोणाचं जावं कोणाला भेटावं हा विषय नाही. माझं टार्गेट बाळासाहेबांचे विचार शिंदे साहेबाच्या माध्यमातून, श्रीकांत शिंदे साहेबाच्या माध्यमातून पोचवायचे आणि ते जे जिम्मेदारी देतील त्या जिम्मेदारीने मी या ठिकाणी काम करणार आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार जोपायचे म्हणून तुम्ही आता शिंदे गटात राहताय आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बाळासाहेबांचे विचार जात नाही. नाही, त्या ठिकाणी बाळासाहेबाच्या नावानेच चालत होतो, पण या ठिकाणी वारंवार माझ्यावर अन्याय झाला. आज पर्याय कोणी नाही. आज राजकारणात बघितलं, आजपर्यंत मी कुठल्याही पक्षामध्ये गेलो नाही, कुठल्याही पक्षाची माझ्याबरोबर चर्चा झालेली नव्हती. म्हणजे 40 वर्ष ज्या संघटनेत पक्षात काम करतोय बाळासाहेबाच्या नावावर, आणि त्या ठिकाणी बाळासाहेब 2 ठिकाणी होत आहेत आणि एक ठिकाणी अन्याय होतं आणि दुसरीकडे बाळासाहेबाकडे आपल्याला जायची संधी मिळती, ती संधी मी त्या ठिकाणी घेतली. जुन्या शिवसेनेतून तुम्ही नव्या शिवसेनेत जात आहेत, जुन्या शिवसेनेत काही सहकारी ठेवण्यात मागे का सगळे जुना ते 9 तारखेला दिसत मागं काय राहते काय नाही. आता मी शिवसेनेत चाललोय, एक उबाटा गटातून शिवसेनेत चाललोय. भाजपमुळे मामाचं पद धोक्यात म्हणून मी गेले बातमी करणार होतो. भाजपमुळे मामाचं पद धोक्यामध्ये, पण ते नेमकं सध्या त्याला भाजपमुळे जाणार का दादामुळे जाऊ शकतो समजा. कारण तुम्ही जिल्हाध्यक्ष झाला एक सर्वसामान्य माणसाला न्याय मिळू शकतो. मुस्लिम समाज हा तुमचा मित्र परिवार, प्रत्येक ईदला किंवा प्रत्येक सणाला तुमच्याकडे मुस्लिम समाज आणि तुम्ही मुस्लिम समाजाकडे म्हणजे प्रत्येक सण साजरा करतात, सुखदुःख साजरे करतात. त्याच्यामुळे हे बाकीचे जे शिवसेनेवाले हे मुस्लिम समाजाला नाव फक्त वापरतात. अल्पसंख्याक आघाडी ही आजपर्यंत शिवसेनेमध्ये नव्हती. आता 2 दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये अल्पसंख्याक बॉडीचे काही बॅनर लागले, त्याबद्दल नाही. आता कसं आहे, मला जातीचा कॅटेगरी कधीच लागला नाही, कारण मी स्पोर्ट्समॅन खेळाडू म्हणून मी या ठिकाणी बीड शहरात ओळख माझी झालेली आणि तेव्हापासून कॅप्टनशिप करतोय मी.
आदर्श क्रिकेटचा अध्यक्ष, पुन्हा कॅप्टन, तेव्हापासून कोणाला कसं घ्यायचं, कुठला समाज आपल्याबरोबर आहे, त्यावेळेस एकमेकाचं प्रेम कसं असतं, त्यातून आम्ही त्या ग्राउंडवरचा प्लेअर कधी बी आयुष्यामध्ये तो जातीवाद करू शकत नाही. आणि हे जे तुम्ही आत्ता विषय बोलले की हे आता अनिल जगताप शांत बसतायत म्हणून आपले आता लोक वाढले पाहिजे म्हणून नवीन नवीन प्रयोग या ठिकाणी केले चाललेत, दाखवायचा प्रयत्न चालला आहे. मी भरपूर करायला लागलो. पण तुम्ही बातम्या पेपरला वाचत असताल की बातम्या कशा येतात आणि कशासाठी येतात, पण अनिल जगतापच्या बातम्या कशाला येतात आणि कशासाठी केलं ह्या बी त्यात फरक आहे. त्यामुळे तुम्ही सगळे त्यातून जाणकार माणसं आहेत, त्यातून तुम्ही ओपन केलं पाहिजे सगळं. चला, धन्यवाद सर्व पत्रकार बांधवांचं.